पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पित्या आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो। या समय आमच्या अंतःकरणाचा आमच्या जीवनाचा ताबा तुझ्या हाती घे। प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र रक्तात घे आणि असं कर प्रभू, आज या सकाळच्या समयी स्वर्गाचे द्वार उघडले जाऊ देत। प्रत्येकाच्या हृदयाची, प्रत्येकाच्या अंतःकरणाची पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने तू पकड घे। येणारं वचन आमच्या जीवनाला परिवर्तित करणारं, तुझा गौरव करणारं असं ठरू देत। आमचं सहाय्य कर, आमची मदत कर, आमच्याशी बोल। आमचा विश्वास आहे प्रभू, ओठ माझेत पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे। तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज प्रत्येकाला उत्स्फूर्त कर आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याची नदी इथं वाहू दे, तुझ्या सामर्थ्याचा ओघ इथं वाहू दे। प्रभू अनेक समस्या घेऊन लोक तुझ्या चरणाशी आलेत, दुःखी अंतःकरणाने आलेत, आजार विकार घेऊन आलेत प्रभू, आपले टेन्शन्स घेऊन आलेत, आपल्या समस्या घेऊन आज ते तुझ्याकडे आलेत। आणि त्यांची एकच अपेक्षा आहे की या जगाने आमच्या समस्यांचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही, आमच्या प्रार्थनांची, विनवण्यांची जाण ठेवणारा एकच परात्पर परमेश्वर इथं उपस्थित आहे, जो आमच्या प्रार्थनांची आज आम्हाला उत्तर देणार आहे। मोठी अपेक्षा घेऊन तुझी लेकरं तुझ्या जवळ आलेत प्रभू, तुझ्या दयेच्या करुणेच्या नजरेने प्रत्येकाकडे पहा आणि हा वेळ तुझ्या गौरवाचा, चिन्ह चमत्कारांचा, अद्भुत सामर्थ्याचा व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो। तू बोल आणि आम्ही ऐकू असं कर प्रभू। येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घ्या, मग सर्वांचा ताबा घे। ही सर्व प्रार्थना येशूच्या गौड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक, आमेन। 2000 वर्षापूर्वी जे रोमन साम्राज्य होतं, त्या रोमन साम्राज्यामध्ये एखादा अट्टल गुन्हेगार असेल तर त्याचा शेवट केला जायचा। भारतीय संविधानाप्रमाणे जर एखादा गुन्हेगार आपल्याला सापडला या देशाला, जसा कसाबने जे फार भयंकर कृत्य मुंबई शहरात केलं आणि सरतेशेवटी त्याला फार भयंकर शिक्षा झाली, आपल्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा ही भयंकर शिक्षा आहे, शेवटची शिक्षा। तशी रोमन साम्राज्यामध्ये एक शिक्षा होती आणि त्या शिक्षेला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा म्हणतात। एखादा चोर, लुटारू, डाकू त्याला पकडायचं आणि त्याला सरतेशेवटी क्रुसावर खेळायचं आणि मारायचं। आता जर कुणी विचारलं कसाबचं पुढं काय झालं, काय नाही, दिलं त्याला फासावरती, आमचं सरकार सोडतंय होय त्याला। तसं त्या काळात 2000 वर्षापूर्वी चोर, लुटारू, डाकू ते त्यांच्याबद्दल जर कुणी विचारलं, अरे तो दरोडेखोर कुठं गेला, काय नाही, दिलं त्याला आम्ही क्रुसावरती। प्रत्येक चोर, लुटारू, डाकू, गुन्हेगार त्यांची जीवनकथा क्रुसावर संपायची। पण असा एक आहे जो अपराधी नसताना त्याला क्रुसावर खेळलं, त्याची गोष्ट क्रुसावर संपली नाही, त्याची गोष्ट वधस्तंभापासून सुरू झाली। हालेलुया। त्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या वधस्तंभावर जाण्याद्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालं, आम्हाला देवाची कृपा प्राप्त झाली आणि आता जे काही त्याच्या नावात तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल। खरंच आनंदी आहे तुम्ही? जे काही येशूच्या नावात तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल। नक्की आनंदी आहेत सगळे तुम्ही? आज तुम्हाला काय पाहिजे, काय अपेक्षा घेऊन तुम्ही प्रभूकडे आलेले आहात, तुमच्या अपेक्षा तो पूर्ण करेल। आमेन। आणि आणखीन एक त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी काहीतरी तुम्हाला आज सांगणार आहे। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे मागा। हालेलुया। आज गरज मोटरसायकलची आहे, विमान मागू नका। आज गरज दुपारच्या जेवणाची आहे, तर 2 दिवसांनी काय खायचे ते आज मागू नका। कळतं तुम्हाला? उद्याची चिंता उद्याला पुरे, बायबल सांगतं। मग ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण मागितलं पाहिजे। तर जशी आपली गरज
तसं आपण देवाकडे मागितलं पाहिजे. योहान 15वा अध्याय 7व्या वचनापासून आपण सुरुवात करूया आज. योहान 15 आणि 7. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. कळतायत का तुम्हाला? प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. जे काही पाहिजे ते तुम्ही मागा. अट एकच आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिलं पाहिजे आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली पाहिजेत. हे बायबलचं वचन आमच्यामध्ये जर राहायला लागलं आणि जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहायला लागलो, आम्ही जे काही मागू, बायबल सांगतं ते सगळं आम्हाला प्राप्त होणार आहे. आमेन. आमेन. प्रभूची स्तुती असो. इयोब 9व्या अध्यायाच्या 10व्या वचनात. आता इयोब दुःखात आहे आणि जेव्हा दुःखात माणूस असतो तेव्हा तो खरं बोलतो. आनंदातला माणूस कधी लबाडी करू शकतो, पण जेव्हा दुःखात माणूस जातो सगळे चांगले शब्द मुखातून बाहेर पडतात, आहे की नाही? आणि दुःखामध्ये असलेला माणूस हा इयोब आहे आणि आता त्याला गूढ आणि गहन गोष्टी प्रकट व्हायला सुरुवात झाली. आणि 9व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये इयोब काय म्हणतो ऐका. तो अतर्क्य महत्कृत्ये अगणित अद्भुत कृत्य करतो. कोण? आपला परमेश्वर. अतर्क्य म्हणजे तुम्हाला तर्कच लावता येणार नाही अशी कृत्य तो करतो आणि अगणित तुम्हाला मोजता येणार नाहीत असे तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करतो. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? म्हणजे देव द्यायला तयार आहे आणि आपण तर घ्यायला नेहमीच तयार असतो. प्रभूची स्तुती असो. तर आता तुम्ही मागणार ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जे मागणार ते तुम्हाला प्राप्त होईल. आता कधी वाटणं चालता चालता जर एखादा गरीब माणूस मला दिसला तर तो असं मला हात पुढं करून जर म्हटला 1 रुपया दे, मी आजपर्यंत गरिबांना कधीच 1 रुपया दिला नाही. 10 किंवा त्याच्या पुढंच देतो, कारण मी श्रीमंत देवाचं श्रीमंत लेकरू आहे. हालेलुया. वाटलं तर 100 पण देऊ शकतो, वाटलं तर 500 पण देऊ शकतो. मला जसे प्रेरणा होईल मी देऊ शकतो, कारण मला असं वाटतं की मी 1 रुपया देणं मला शोभत नाही. किती लोक आमेन म्हणतील? प्रत्येकाची एक परमेश्वराने देण्याची रीत ठेवली. मग आता आपण असा विचार करतो, आपला देव तर कसा आहे? तो असा परमेश्वर आहे की तुम्हाला जे मागायचे ते मागा, पण देताना तो त्याच्या योग्यतेप्रमाणे देईल. तुम्ही मागताना काय मागणार? देवा आमची जी गल्ली आहे, मी जिथं राहतो ना, आमच्या त्या पूर्ण गल्लीत सगळ्यांना गॉस्पल कळायला पाहिजे, येशूची ओळख कळाली पाहिजे. प्रभू म्हणतो मी तुला अख्खं पुणे शहर देणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही मागता छोटं, परंतु परमेश्वर देताना पुरून उरेल असे आशीर्वाद तुमच्याकडे देतो. तुम्ही विचार करणार नाही, अतर्क्य अशा गोष्टी तो तुमच्याकडे आणेल. तुम्ही कधी विचार करणार नाही, तुम्ही कल्पना करू शकत नाही असा माझा देव आज या दुपारच्या समयी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुमच्या जीवनावर त्याच्या सामर्थ्याचा वर्षाव करणार आहे. तुम्ही मागत राहा, तो देत राहील आणि अशा गोष्टी देईल ज्याचा तुम्ही कधी विचारच करू शकत नाही. बोलो येशू मसीह की. काय झालं ना, एकदा लूक 5व्या अध्यायामध्ये एक सुंदर घटना आहे. लूक 5वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये. आणि काय झालं की एक असा प्रसंग होता की त्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्त समुद्रकिनारी आहे आणि मग त्याला लोकांना देवबापाचं वचन सांगायचं आहे. आणि मग बघा, येशूने सांगितलं की तिथं 2 मच्छवे होते गालिल समुद्रात. मग येशूने सांगितलं की थोडासा मच्छवा पुढं घ्या, आणि येशू जाऊन त्या मच्छव्यामध्ये बसून लोकांना सुवार्ता सांगायला लागला. ऐकताय का तुम्ही? समजा इकडून असा इकडे समुद्र आहे, इथं 2 मच्छवेत. येशूने सांगितलं थोडं पुढे घ्या, आणि इथं येशू ख्रिस्त उभा राहून लोकांशी बोलत होता. आता लोक तिकडे आहेत, तिकडंच किनाऱ्यावरती बोलायचं. पण येशू सायंटिस्टचा पण बाप आहे. ऐकताय का तुम्ही? जर तुम्ही मच्छव्यात बसून जर बोलाल, वाऱ्यानिशी तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचल, बिना साऊंड सिस्टीम. तुम्ही ऐकताय का? येशूचं प्रत्येक वचन सुपर नॅचरल आहे, त्याचे कामं अद्भुत आहेत. प्रभूने वचन सांगितलं
आणि मग नंतर देवाच्या प्रिय लोकांनो काय घडलं की येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं, चल आता मछवा घेऊन आपण पुढं जाऊया, खोल पाण्याकडे घेऊन जा. आणि मग त्याने प्रभूने त्याला सांगितलं की पेत्रा दे आता जाळे टाकून तुझे. आणि मग पेत्र म्हणतो की प्रभूजी, रात्रभर आम्ही जाळे टाकून थकलो आहोत, पण आमच्या हाती काही, म्हणा ना, आमच्या हाती काही लागलं नाही. सगळ्यांनी म्हणा, आमच्या हाती काही लागलं नाही. जरा मुंबईच्या स्टाईलमध्ये करा जरा थोडं, आमच्या हाती काही लागलं नाही. असं म्हणतं की नाही, काहीच नाही लागलं, आहे की नाही. पेत्राने प्रयत्न केला आणि किती वेळा जाळं टाकलं असेल, काही वेळा टाकलं असेल. रात्रभर त्यांनी जाळं टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही लागलं नाही. म्हणजे एक सुद्धा मासा मिळाला नाही. नाही तर बोलला असता, काय नाही 2-4 मासे मिळालेत, पण बाकी तर काय, आता त्याच्या पुढं काही झालं नाही. एवढं तर मिळालंय पण बाकी काही नाही. रात्रभर ते जाळं टाकायचे आणि प्रत्येक मासा म्हणायचा, मी नाही येणार, जा. आहे ना, एक पण मासा तयार नाही त्या जाळ्यात यायला. त्यांनी जाळं इकडं टाकलं का मासे सगळे पळून तिकडं जायचे, त्यांनी इकडं जाळं टाकलं की मासे पळून दुसऱ्या बाजूला जायचे, पण एकही मासा जाळ्यामध्ये यायला तयार नाही. आणि म्हणून पेत्र दुःखित मनाने सांगतोय, प्रभू रात्रभर आम्ही परिश्रम केले, रात्रभर आम्ही जाळं टाकलं, परंतु आमच्या जाळ्यामध्ये एकही मासा मिळाला नाही. पण शब्द महत्वाचा आहे. देवाच्या लोकांकडे हा शब्द असणं गरजेचं आहे. माझ्या परिश्रमाने काही झालं नाही, मी प्रयत्न केले, यश मिळालं नाही. मी माझ्या रीतीनं, माझ्या विद्वत्तेचा, माझ्या हुशारीचा, माझ्या शहाणपणाचा वापर करून मी जाळं टाकलंय प्रभू, पण मला काही मिळालं नाही. पण आज तू माझ्या मछव्यात आहेस. रात्री तू माझ्या मछव्यात नव्हता. किती लोक आमेन म्हणतील. ज्यावेळेस मी अपयशी होतो त्यावेळेस तू माझ्या बरोबर नव्हतास. हा एक फरक आहे. जाळं तेच, हे बाकीचे मित्रमंडळी मछव्यातले तेच, पाण्यातले मासे तेच, मछवा तोच, सगळी स्ट्रॅटेजी तीच, जाळं फेकण्याची स्टाईल तीच, जाळं जमा करण्याची स्टाईल तीच, सगळं तेच आहे. समुद्र तोच आहे, मासे तेच आहे, मछवा तेच आहे, मित्र तेच आहे, सगळे तेच आहे. मी पेत्र पण तोच आहे. पण एक गोष्ट नवीन आहे, आज मछव्यात माझा प्रभू आलेला आहे. हालेलुया. आज मछव्यात प्रभू आलाय. ही एक गोष्ट नवीन आहे आणि ह्या एका गोष्टीने सगळं बदलणार आहे. जाळं त्याची स्टोरी बदलणार आहे, माझ्या मित्रांची स्टोरी बदलणार आहे, मछव्याची स्टोरी बदलणार आहे आणि आज माझी पण स्टोरी बदलणार आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. एकदा प्रभू तुमच्या मछव्यात येणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. एकदा तुमच्या घरात येशू आला पाहिजे. काय करू पास्टर, पगार पुरतच नाही. मछव्यात येशू नाही, मछव्यात येशू नाही. काय करू पास्टर, मी खूप अभ्यास करते पण मी पासच होत नाही. मछव्यात येशू नाही. सोपं आहे. जिथं तुम्ही अपयशी आहेत, काय तुम्ही ख्रिस्ताला आपल्या बरोबर घेतलं आहे का? काय तुमच्या मछव्यात, तुमच्या घरात, तुमच्या परिवारात, तुमच्या स्टडीजमध्ये येशू ख्रिस्त बरोबर आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, डॉक्टर साहेबांनी, मी फायनल इयरला असताना 21 तास एका जागेवर बसायचो. पण जो टेबल आमचा होता ना, इकडं अभ्यासाची पुस्तकं आणि एका बाजूला बायबल असायचं. ह्याचा कंटाळा आला की ते बायबल, आणि बायबलवरून प्रेरणा मिळाली का परत अभ्यासाकडं. तुम्ही ऐकताय का चर्च? बोलो येशू मसीह की. जर तुम्ही देवाला हस्तक्षेप करू दिला नाही, एवढे वर्ष झाले लग्न जमत नाही, एवढे वर्ष झाले घर होत नाही, एवढे वर्ष झाले मुलबाळ नाही, एवढे वर्ष झाले नोकरी नाही, एवढे वर्ष झाले आमच्या जीवनात आशीर्वाद नाही, कुठंतरी आम्ही आमच्या मनाने चाललोय. वाईट वाटलं तर वाटू द्या, काय करणार तुम्ही तरी माझं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपल्या पास्टरांनी परवानगी दिली. ते म्हणले होली स्पिरिट जे सांगल ते बोला. मग बोलायलाच तर मी आलो एवढ्या लांबून. प्रभूला धन्यवाद. मछव्यात ना येशू आज बसलाय. प्रभू परिश्रम केले, काय नाही मिळालं बघ प्रभू, पण तू सांगतो म्हणून मी माझं जाळं टाकून देतो. तू सांगतो म्हणून मी जाळं टाकतो. हे जसं त्याने जाळं भिरकावलं. आता त्या समुद्रात जो मासा होता ना, जेवढे असतील ते
ते प्रत्येकजण म्हणतात, हे सरक, मला ह्याच जाळ्यात जायचं आहे, सरक, मला ह्याच जाळ्यात जायचं आहे. मुंबईच्या ट्रेनमध्ये येऊन बघा, तुम्हाला कळेल जाळ्यात जाणं काय असतं. हालेलुया. तुम्हाला इस्त्री करावी लागत नाही, कपडे इस्त्री होतात आपोआप. तुम्ही एक परफ्यूम मारलं, उतरल्यावर वेगळ्या परफ्यूमचा वास येईल. सगळी सोय. तुम्हाला ट्रेनमध्ये चढावं लागत नाही, लोक तुम्हाला घेऊन जातात. उतरायची गरज नाही, लोक तुम्हाला उतरवतात. एवढी फॅसिलिटी जगात कुठंच नाही. ही फक्त आपल्या इंडियामध्ये आहे. त्याचा लाभ घ्या, सोडू नका. प्रभूला धन्यवाद. ते प्रत्येकच माणसं म्हणतो, मला ह्याच जाळ्यात जायचंय, ह्याच जाळ्यात जायचंय. आणि ते सगळे मासे जेवढे शक्य होतील त्या जाळ्यात शिरले. आता जाळं म्हटलं, या मच्छव्याची पण कॅपॅसिटी नाही आहे एवढे मासे घेण्याची. ह्या पेत्राची पण कॅपॅसिटी नाही एवढे मासे बघण्याची. पण ज्या देवाची आज्ञा आहे त्याची कॅपॅसिटी किती महान आहे की त्याने त्या सगळ्या माशांना तिथं घुसायला सांगितलं आणि जाळी फाटू लागली. किती लोक आमेन म्हणाल? हालेलुया. असं बँक बॅलन्स वाढेल, ईडीचे लोक तुमच्या मागं लागतील. हालेलुया. एवढा पैसा आला कुठून? प्रेज लॉर्ड. जेव्हा देव द्यायला लागेल ना, त्यावेळी तुम्हाला बँकेतून फोन येतील, हे पैसे कशाचे आलेत. तुम्ही ऐकताय चर्च? तुम्ही सत्यतेने त्याची उत्तरं द्याल ही दुसरी गोष्ट आहे, परंतु परमेश्वर तुम्हाला एवढं देईल की त्याची सगळीकडे चर्चा केली जाईल. परमेश्वर असा आशीर्वाद तुम्हाला देईल, तुझं लग्न जमतच नव्हतं आणि एवढा चांगला नवरा तुला कसा काय मिळाला, ही माझ्या देवाची दया आहे, कारण माझ्या मचव्यामध्ये येशू ख्रिस्त बसलेला आहे. हालेलुया. काय रे, तुला 9वी पर्यंत कधी 60% पडले नाही, तू मेरिटमध्ये कसा आला? कारण ह्या वर्षी माझ्या मचव्यात मी येशूला बसवले आहे. हालेलुया. माझ्या जीवनात मी प्रभूला घेतलेला आहे. प्रभू आला की उन्नती होते. मागताना पेत्र काय मागत असेल? थोडे तरी मासे मिळू दे. पण देवाने देताना आशे दिले की पेत्राला किनाऱ्यावर दुसरा मछवा होता, त्यांना खुणवलं, या रे लवकर इकडे या, फुल झालं. ते दुसरे मछवा अजून घेऊन आले आणि बायबल सांगतं की दोन्ही मछवे माशांनी तुडुंब भरले आणि मछवे बुडतील की काय अशी स्थिती झाली. एवढे त्याच्यामध्ये मासे आले. माझा प्रभू ज्यावेळेस देतो त्यावेळेस तो ओव्हरफ्लो होईपर्यंत देत राहतो. हालेलुया. ओसंडून वाहणारे आशीर्वाद देतो. आता कळालं तुम्हाला मला काय म्हणायचं होतं? तुमच्या गरजेप्रमाणे मागा, तो त्याच्या योग्यतेप्रमाणे देईल, त्याला शोभेल असं देईल. राजा पुढं गेलात. आता समजा एक सुंदर नाव नरेंद्र मोदी साहेबांपुढं गेलात. त्यांच्यासमोर तुम्ही गेलात आणि नरेंद्र मोदी साहेबांनी विचारलं, काय पाहिजे तुमच्या पुण्यासाठी सांगा. काय नाही, ते पेट्रोल पंपाच्या बाजूला तिथं जागा आहे, एक बेंच बसवायचं आहे तिथं बसायला लोकांना, देता का? तो म्हणेल, तुझ्या पुण्यातल्या मी 1000 लोकांना घरं देऊ शकतो. मागायचं तर मोठ्या गोष्टी माग. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठ्या व्यक्तीकडं आपण छोट्या गोष्टी मागत नाही. मग देव किती मोठा आहे. हालेलुया. त्याच्याकडं मागताना अंतःकरणापासून मागा, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा अधिक गोष्टी तो पुरवणारा देव आहे. हालेलुया. तुम्ही मागता त्यापेक्षा अधिक तुम्हाला प्राप्त होईल, त्याला शोभेल अशा त्या गोष्टी तो तुम्हाला आणि मला देणार आहे. बोलो येशू मसीह की. ज्याला एक मासा मिळाला नाही त्याचे 2 मछवे फुल झाले. आमेन. हालेलुया. स्वपरिश्रमाने झटायचं बंद करा. स्वतःच्या विद्वत्तेने, स्वतःच्या बुद्धीने स्वतःला वाटेल असं नका जगू. तर आज नंतर पवित्र आत्म्याला विचारा, मी काय करू, आणि त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन देवाला मागायला सुरुवात करा. आणि मग पहा आशीर्वादांवरती आशीर्वाद कसे येतात. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि त्यातील 1 ते 6 वचन आपण पाहूया. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा तुझ्याशी माझा करार हा
तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. मी तुला अति फलसंपन्न करीन, तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न करीन. अब्रामाचा देवाबरोबर झालेला करार. परमेश्वर अब्रामाशी 5 वेळा दर्शन देऊन बोलला. किती वेळा? विसरायचं नाही, 5 वेळा दर्शन देऊन बोलला. आता 5व्या वेळेतली ही शेवटची 5वी घटना आहे, जेव्हा अब्राहम 99 वर्षाचा होता. किती वर्षांचा? 99. त्यावेळेस हा करार केला आणि त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आता जो देवाकडं मागतोय एक तरी मुलगा दे, एक मला स्वतःचा असा मुलगा दे का जो माझ्यावरती कलंक आहे. हा कलंक काय? कारण की कलंक का म्हणतो ते सांगतो मी तुम्हाला. लेकरू नसणं ह्याला काही कलंक नाही म्हणत, पण आध्यात्मिक रीतीनं आपण बघूया. अब्राम जो आहे त्याचं नाव आहे श्रेष्ठ पिता. अब्राम या शब्दाचं नाव आहे, अर्थ आहे श्रेष्ठ पिता. श्रेष्ठ पिता म्हणजे एक म्हणतो ना आपण मोठा बाप, तर असं त्याचं नाव आहे. पण त्याला लेकरूच नाही. त्याचं आपण मराठीत एक चांगली म्हण आहे, नाव सोनूबाई. पुढं अर्धीच म्हण येते मला, नाव सोनूबाई. हां, आहे की नाही? कत्लाचा वाळा तिच्या हाती आहे. मग असं ह्या अब्रामाचं झालं. नाव तर मोठा बाप आहे, पण मुलबाळच नाही, म्हणजे कलंक झाला त्याच्यासाठी, नावासाठी. आणि मग ह्या अब्रामाला परमेश्वराने एवढी संपत्ती दिली, सगळ्यात श्रीमंत माणूस, चांगली पत्नी दिली, नोकर चाकर घरदार सगळ्या गोष्टी त्याला मुबलक होत्या, पण संतान काही नव्हतं. आता त्याची एकच प्रार्थना आहे, एक तरी संतान दे, एक तरी मुलगा दे, बस मला काही नको, एक तरी मुलगा पाहिजे. आणि परमेश्वर त्याला काय म्हणतो की मी तुला राष्ट्र समूहाचा बाप करेल. आणि ज्या 99व्या वर्षी परमेश्वराने त्याला म्हटलं की इथून पुढे तुला अब्राम नाही अब्राहाम म्हणतील. म्हणजे अब्राम म्हणजे मोठा पिता आणि अब्राहाम म्हणजे राष्ट्रांचा पिता. आज ती भविष्यवाणी पूर्ण झाली आहे प्रियांनो. आज जगामध्ये 140 करोड कॅथलिक लोक आहेत. किती करोड? किती मोठा आकडा आहे. त्यांना विचारा अब्रामाला पिता मानता का? सगळे म्हणतील हो हो मानतो. बरं, आता इथपर्यंत ठीक आहे. सगळे तुम्ही विश्वासणारे त्या येशूला तुमचा बाप मानता? हो का नाही? देवाला पिता मानता. अब्राम आपल्या विश्वासणाऱ्यांचा पिता आहे, मानता? हे बायबलमध्ये लिहिलंय, मानतो. विश्वासणारे पण पिता मानतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेवढ्या गल्फ कंट्री आहेत, मग तुम्ही दुबईला जा, सौदी अरेबियाला जा, नाही तर कुठल्याही मुस्लिम राष्ट्रात जा, त्यांना जाऊन विचारा तुम्ही अब्रामाला पिता मानता का? ते म्हणतील हां अब्रामाला आम्ही पिता मानतो. देवाच्या प्रिय लोकांनो, जगभरातील बहुतेक राष्ट्रांचा बाप देवाने अब्रामाला केलेला आहे. ज्या अब्रामाची एक प्रार्थना आहे, मला एक संतान दे, देवाने त्याला राष्ट्रांचा बाप करून टाकलं. त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे मागितलं, त्याने त्याच्या गरजेप्रमाणे मागितलं, पण देवाने देताना परमेश्वराला शोभेल असं अब्रामाला दिलं आहे. हालेलुया. परमेश्वराला काय शोभतं, परमेश्वराला काय योग्य वाटतं, त्याप्रमाणे तो देतो. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्याला साजेल, त्याला शोभेल अशा गोष्टी तो देतो. अद्भुत गोष्टी करणारा तो बाप आहे. ज्याला एक मासा मिळत नाही त्याचे 2 मचवे तुडुंब करून टाकतो. ज्याला एक पुत्र नाही त्यांना परमेश्वराने त्याला राष्ट्र समूहाचा पिता केलेला आहे. प्रभूची स्तुती असो. दरिद्री लाजर मरण पावला, कुठं गेला तो? अब्रामाच्या उराशी जाऊन टेकला. प्रभूला धन्यवाद असो. आणि कैक वेळा येशू ख्रिस्ताने अनेकांना ही अब्रामाची कन्या आहे असं म्हणून सुद्धा काही लोकांचा उल्लेख केलेला आहे. जिथं विश्वास दिसतो त्या ठिकाणी ती लेकरं अब्रामाची लेकरं आहेत असं बायबल सांगतं. आणि मग जर एवढा मोठा आशीर्वाद
आब्रामाला मिळालेला आहे, त्याला जर त्याच्या जीवनामध्ये देवाने राष्ट्रांचा पिता केलेला आहे, म्हणजे आमचा देव किती मोठा परमेश्वर आहे, किती अद्भुत परमेश्वर आहे. आम्ही ज्यावेळेस मागतो त्यावेळेस आमच्या मागण्यामध्ये जरा पण अविश्वास नसावा. जो तुम्हाला राष्ट्र द्यायला तयार आहे, एक एक देश तुमच्या नावावर करून टाकायला तयार आहे, त्याच्या पुढे आम्ही जातो आणि म्हणतो देवा 2000 मिळतील का आज? देवा शक्य असलं तर बघ, नाहीतर 1000 तरी दे. तुम्ही देवाबरोबर कॉम्प्रोमाइज करता, देवाला तुम्ही कमी समजता, देवाला तुम्ही असं समजता की तो देऊ शकत नाही. विश्वास ठेवा, देवावरती विसंबून राहा. परमेश्वर तुमच्यासाठी मोठ्या आणि अद्भुत गोष्टी करायला तयार आहे. परमेश्वर तुमच्यासाठी आकाश आणि कपाट उघडून तुमच्यावर आशीर्वादांचा पाऊस पाडायला तयार आहे. आज आम्ही मागत असताना आमच्या गरजेप्रमाणे मागूया, विश्वासाचं पात्र मोठं करूया, आमचा विश्वास देवा पुढं एक मोठा विश्वास प्रकट करूया. मोठ्या गोष्टी पाहायच्या असतील तर आमच्या प्रार्थना सुद्धा बलवान आणि प्रबळ असायला हव्यात. या पेत्रासाठी चमत्कार, आब्रामासाठी चमत्कार. आणि दुसरे राजे 4 अध्यायाच्या 1 ते 7 वचनामध्ये एक फार सुंदर घटना आहे. या ठिकाणी एक विधवा स्त्री आहे आणि दुसरे राजे याच्या 4 अध्यायाच्या 2 ते 4 एवढी फक्त वचनं वाचूया. 3 वचनं वाचू. दुसरे राजे 4 अध्याय 2 ते 4. आलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग, तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. म्हणजे स्टोरीची सुरुवात काय आहे बघा. एक विधवा स्त्री आहे, तिला किती मुलं होती? 2 होती. किती मुलं होती? सगळ्यांनी म्हणा 2. विधवा स्त्री आहे, तिला 2 मुलं आहेत. पती नाही आहे कारण ती विधवा आहे. आणि तो पती कोण होता? त्याचा रेकॉर्ड असा आहे का तो संदेष्टाचा शिष्य होता. संदेष्टाचा शिष्य म्हणजे संदेष्टे जिथं जातील त्यांची सेवा करणं, त्यांना मदत करणं हे काम त्याचं होतं. चांगलं काम करणारा होता. पण त्याने अजून एक मोठं काम केलं का तो कर्ज करून गेला. काही काही लोक चांगली कामं करता करता अशी काही कामं करून जातात की मागे परिवाराला फार त्रास होतो, आहे की नाही? बरेचसे लोक असे असतात की जाताना चांगलं करून जातात, काही काही लोक जाताना गडबड करून जातात. यांनी जाताना काय केलं? आयुष्यभर तर काम चांगलं केलं, संदेष्टांची सेवा केली, संदेष्टांचा शिष्य होता, पण एक गडबड केली, कर्ज करून गेला. आता तो गेला, आता परत त्याला बोलून सांगता येईल का तू केलेलं कर्ज फेड? सावकार घरी आला आणि त्याने धमकी दिली. धमकी काय होती की जर तुम्ही कर्ज फेडलं नाही तर या दोन्ही मुलांना गुलाम बनवून घेऊन जाणार. काय करणार? गुलाम बनवणार दोन्ही मुलांना. आई घाबरली. आता नवरा पण गेलाय, 2 लेकरं गेले, तर काय होणार? आता कर्ज फेडायला घरात काय विकू, काय नाही. स्वतःचे जास्त भांडे कुंडे पण नाही आहेत घरात, कारण पुढं आलिशाने शेजारच्यांच्या आणायला लावले. फक्त 1 घडा तेल आहे बस, घरात काहीच नाही आहे, अन्न नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त 1 घडा तेल आहे. आता त्या परिस्थितीत जेव्हा ही स्त्री आलिशाकडे जाते, मी तुझ्यासाठी काय करू? पुढे वचन सांगतं, सेवक तिला विचारतो, तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. प्रभूची स्तुती असो. ज्यावेळेस ती स्त्री आलिशापासून गेली, त्या स्त्रीने आपल्या सर्व शेजार पाजारच्या लोकांच्या घरातली भांडी आपल्या स्वतःच्या घरात गोळा केली. रिकामी भांडे आहेत का, रिकामी भांडी आहेत का, असं म्हणून अख्खं घर भांड्यांनी भरलं. आता त्या घराची सिच्युएशन अशी आहे की घरातली सगळी भांडी रिकामी आहेत, पण एकच घडा आहे, तो तेलाने भरलेला आहे. ह्या स्त्रीने मुलांना सांगितलं, आता मी ओतणार, तुम्ही 1-1 भांडं आणून द्या. मुलं आणतायत, आई ओततीये आणि तेल वाढत चाललंय. पहिलं भांडं भरलं, उचलून बाजूला ठेवलं, पुढचं घेऊन या लवकर. आई ओततीये
ओतते आणि तिला भान राहिलं नाही वरती बघण्याचं घरात काय झालंय ते, ती फक्त ओतत राहिली. अशी आमची सेवा असली पाहिजे. हालेलुया. आम्हाला बाकी आजूबाजूला बघण्यापेक्षा आम्ही आमच्या कार्यावरती आम्ही फोकस केलं पाहिजे. ती आई ओततीये आणि इतकं त्या घड्यातून तेल ओतलं गेलं, इतकं ते तेल ओतलं गेलं की त्या घरातली सगळी भांडी तेलाने तुडुंब भरून गेली. हालेलुया. आई विचारते आता अजून एक भांडं घेऊन या. मुलं म्हणतात मम्मी संपले भांडे सगळे, एक सुद्धा भांडं शिल्लक नाही. त्याच क्षणी ते तेल वाढायचं थांबलं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीची एकच इच्छा आहे, देवाकडे प्रार्थना आहे, माझं कर्ज फिटू दे. पण देवाने तिला असं आशीर्वादित केलं की ती एक तेलाची फार मोठी व्यापारी त्या दिवशी बनली. हालेलुया. देवाने तिला तिचा व्यवसाय दिला. परत आलिशाकडे ज्यावेळेस ती आली, आता मी काय करू, जा ते तेल विक आणि ते तेल विकून कर्ज फेड आणि जे उरेल त्याच्यावर आयुष्यभर पुढे तुझा उदरनिर्वाह कर. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने तिच्या गरजेपेक्षा तिला जास्त दिलं. तिने जे मागितलं त्याच्यापेक्षा अधिक परमेश्वराने त्याला दिलं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आता आठवण करूया त्या सेवकाची जो त्या विधवा स्त्रीचा नवरा होता, ज्याने देवाच्या दासांची सेवा केली, पण एक चूक करून गेला की त्याने कर्ज केलं. पण ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद आला त्यावेळेस त्याने केलेलं सगळं कर्ज फेडण्यात आलं आणि त्यावेळेस खरा आशीर्वाद त्या घरामध्ये उतरून आला. म्हणजे याचा अर्थ प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत. हालेलुया. जर तुम्ही देवासाठी काही कराल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुमच्या इच्छा, अपेक्षा, तुमच्या गरजा परमेश्वर स्वर्गातून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट आपण पाहिली, एक मासा मिळत नाही, त्याचे 2 मछवे माशांनी तुडुंब भरले. ज्याला पुत्र संतानच नाही, एक मुलगा नाही, त्याला राष्ट्रांचा पिता केला. ज्या स्त्रीकडे एक घडा तेल आहे, कर्ज फिटत नाही, तिचं घर अख्खं तेलाने तुडुंब भरून गेलं, सगळी भांडी, आणि परमेश्वराने तिचं कर्ज पण फेडलं, तिच्या उदरनिर्वाहाची गरज पण परमेश्वराने पूर्ण केली. सत्य शेवटी एक आणखीन उदाहरण आपण पाहूया. योहान याच्या 6व्या अध्यायामध्ये एक सुंदरशी घटना नमूद केलेली आहे. त्यापैकी 9 ते 13 पर्यंत आपण वचन वाचूया. योहान 6:9 पासून 13 पर्यंत. येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. लहान मुलगा आहे. लहान मुलाकडे किती भाकरी आहेत? 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत. परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? इतक्यांना कशा पुरणार? किती लोक होते तिथं? सगळ्यांनी म्हणा 5,000. 5,000 लोक होते. आता ज्या वेळेस त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने प्रवचन केलं, सगळ्यांना वचनातून सुंदर बोध केला, आणि एक मोमेंट अशी येते की त्याच्यानंतर लोकांना भूक लागायला लागते. जसं म्हणजे त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये येशू खूप वेळ त्यांना वचन सांगतोय, बोलण्यात बराच वेळ निघून गेला, जेवणाची वेळ टळली की काय असा वेळ आलेला आहे, आणि खूप उशीर झाल्याच्या नंतर लोकांना भूक लागली असं लक्षात आलं. आता जेवण करण्यासाठी घरी तर जावं लागेल. मग लोकांमध्ये चुळबुळ चालू झाले असेल, अरे मला भूक लागली, तुझं काय चाललंय? मग कोणाचं लक्ष वचनाकडे लागतंय की नाही माहीत नाही. म्हणजे आपल्या चर्चेसमध्ये जसं 1 तासाभरात लोकांची चुळबुळ चालू होते, त्या काळात 4-5 तासांनी तरी झाले असेल मला असं वाटतं. तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने पाहिलं की आता लोकांना भूक लागली. मग शिष्यांनी, येशूने सांगितलं त्यांना जेवण द्या. शिष्यांनी, मग त्यापैकी फिलिप म्हणतो, अरे 5,000 लोकांना भाकरी आणायच्या कुठून? आणि हे काय साधं खाणार नाही, त्यांना किती लागेल जेवण, कुठून आणायचं? किती रुपयाच्या? 300 रुपयाच्या भाकरी आणायच्या का? एवढं कुठून पुरणार आपल्याला? कसं करायचं का? असं त्यांच्या पुढं प्रश्न आहे. येशूने विचारलं, काय आहे तुमच्याकडे? इथं एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडं 5 भाकरी आणि 2 मासळी आहेत. प्रभूने सांगितलं ते माझ्याकडं घेऊन या. हालेलुया. त्या 5 भाकरी आणि 2 मासे येशूच्या हातात आल्याच्या नंतर येशूने त्याच्यावर आशीर्वाद मागितला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुमच्या भाकरी प्रभूच्या हातात येत नाही तोपर्यंत वाढत नाही. प्रभू माझ्याकडेच राहू दे आणि वाढव, तोपर्यंत वाढणार नाही. आमच्या समस्या आम्ही देवापुढं ठेवल्या पाहिजेत.
आमचे प्रॉब्लेम, आम्ही कितीतरी वेळा ना असे निगरगठ्ठ होतो की आम्ही प्रार्थना करत नाही. जाऊ दे, चाललंय तसं चालू दे, होतंय तसं होऊ दे, देवाला हस्तक्षेप करू देत नाही. जाऊ दे, नवरा पितो तर पिऊ दे, त्याच्या पैशाची पितो, मला काय करायचं आहे की नाही. आम्ही आमचे प्रॉब्लेम देवाकडे आणतच नाही. आम्ही चॅलेंज घेतलं पाहिजे. माझ्या लाईफ टाईममध्ये मला ह्याला बदलताना बघायचं आहे. माझ्या लाईफ टाईममध्ये ही परिस्थिती बदलताना मला बघायची आहे. आज नंतर प्रभू या गोष्टीचा ताबा घे. जशा आमच्या गोष्टी आम्ही देवाच्या हाती देतो, सुपूर्त करतो, चिन्ह चमत्कारांना सुरुवात होते, अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होते, महान गोष्टी घडायला सुरुवात होते. त्या लहान मुलांनी आपल्याकडच्या 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशूच्या हातामध्ये देऊन टाकले. त्याने देऊन टाकलं जे त्याच्याकडे होतं, त्याने देऊन टाकलं जे त्याच्याकडे उत्तम आहे. जर फक्त त्याने स्वतःकडे ठेवल्या असत्या, तो एकटा त्याने जेवण केलं असतं, फक्त एकट्याचं त्याचं भागलं असतं आणि सगळे लोक उपाशी राहिले असते. पण त्या दिवशी त्या लेकराने त्याग केला आणि तो म्हटला, जे माझं आहे ते मी प्रभूला द्यायला तयार आहे, जे माझ्याकडं आहे ती मी माझ्या देवाला द्यायला तयार आहे, जे माझ्याकडं आहे ते देवाच्या गौरवासाठी वापरलं जाऊ दे. आमच्याकडं कुठली गोष्ट आहे जी आम्ही पुरून ठेवली आहे, दफन करून ठेवली आहे, स्वतःकडं आम्ही लपवून ठेवलेली आहे, ती गोष्ट आम्ही प्रभूला सांगितली पाहिजे. आमचे प्रॉब्लेम आमच्या देवाला आम्ही शेअर केले पाहिजेत. आमच्या जीवनातल्या व्यथा आम्ही देवाला सांगितल्या पाहिजेत. अभ्यास करताना कुठला विषय कठीण वाटतो, जर तो विषय तुम्ही प्रभूकडे प्रार्थनेत ठेवला, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, त्या विषयात तुम्ही टॉपर यायला सुरुवात व्हाल. ज्या गोष्टी तुमच्या परिवारात अडचणीच्या आहेत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी प्रॉब्लेमच्या आहेत, त्या गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला यशप्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या समस्या, आपल्या जीवनातील गोष्टी आम्ही प्रभूपुढे एक्सपोज केल्या पाहिजे. प्रभूला कबूल केलं पाहिजे की हो प्रभू, मी चुकलो, मी पापी आहे, जे असेल ते प्रभूला आम्ही निर्भीडपणे सांगितलं पाहिजे. या मुलाने आपली भाकरी देऊन टाकल्या, प्रभूने आशीर्वादित केलं आणि मग जो त्याच्यावरती आशीर्वाद आला, त्या शिष्यांनी 50 रांगा करून लोकांना बसवलं, जेवायला बसा. आता बसताना पण लोक विचार करत असतील, जेवण कुठं आहे? बसायला सांगतात तर बसा. एवढ्या वेळेचा हा सांगतोय ते सगळं ऐकतोय, आता हे सांगतात ते पण ऐका. तिथं जेवण डोळ्यांनी दिसत नाहीये, तिथं एवढ्या लोकांचं भोजन दिसत नाहीये, पण त्या डोंगरावरती त्यांना येशू दिसत आहे. बस झालं, हालेलुया. त्या डोंगरावर त्यांना प्रभू दिसत आहे, एवढं पुरे आहे. प्रभूने सांगितलं ना रांगेत बसा, आम्ही बसणार. प्रभूने सांगितलं ना जेवायला बसता तसे बसा, आम्ही तयार आहेत. प्रभूने सांगितलं आम्ही करायला तयार आहेत. तो मुलगा पण तयार आहे, जे त्याच्याकडे आहे ते प्रभूला द्यायला. प्रभूने असा आशीर्वाद दिला आणि वाटायला सुरुवात करायला सांगितली. जसं शिष्यांनी भाकरी वाटायला सुरुवात केली, भाकरी वाढत गेल्या. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया, प्रभूची स्तुती असो. भाकरी वाढत गेल्या, भाकरी वाढतायत, लोकांना वाढतायत आणि इकडं आपल्या कडं पण वाढत चाललेलं आहेत. तिकडं वाढलं जात आहेत, इकडं पण वाढलं जात आहेत. कळेल त्यांना, कळेल, प्रत्येकाला नाही कळणार. प्रभूची स्तुती असो. मासे दिले जात आहेत आणि आणखीन त्याच्यामध्ये वाढ होत चालली आहे. असं करता 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 सगळे लोक त्या ठिकाणी सुंदर भोजन करतायत. सगळ्या डोंगरावर जिकडं तिकडं लोक बसलेले आहेत, रांगाच रांगा, आणि सगळे जेवतात. शिष्य थकून गेले. कारण कसं, कोणी म्हणतं ए पेत्रा भाकर, कोणी म्हणतं ए मासा, ए भाकर, ए मासा, तुला घे, याला दे, तुला घे, याला दे. शिष्यांची धावपळ उडून गेली, थकून गेले शिष्य. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं खूप अन्न उरलं त्या दिवशी. आणि किती टोपल्या उरल्या? ॲक्च्युली येशूची टीम आहे ना 13 लोकांची. किती लोकांची? 13 लोकांची. शिष्य 12 आणि येशू ख्रिस्त 1. 12 अधिक 1 13. टीम पूर्ण किती लोकांची? 13 लोक बरोबर फिरत आहेत. टीम आहे. मान्य का नाही मान्य? 12 शिष्य आणि 1 येशू ख्रिस्त. मग 12 टोपल्या का उरल्या? कारण त्या 12 लोकांना विश्वासाची गरज आहे. येशूकडे ऑलरेडी विश्वास आहे. हालेलुया. त्या 12 लोकांनी दमून गेले. ते वाढून वाढून सोपं काम आहे का? दमून गेले. टेबल नव्हत्या, टेबलावर वाढायचं सोपं आहे. येलो येलो येलो, हे अवघड आहे. करून बघा घरी जाऊन. इथंच करताना मला कसं तरी होतंय. 12 टोपल्या उरल्या. एकेकाने एक खांद्यावर उचलून घेतली असेल टोपली. दमलो बाबा. डोंगरावरून उतरून खाली आलं.
एक तर जेवण वाढा, टोपल्या उतरून घ्या, खाली घेऊन या, प्रभूला धन्यवाद. त्या दिवशी ना त्यांनी एक गोष्ट समजली असेल, हा बरोबर असताना जीवनात काही कमी पडणार नाही, जीवनात पण कमी पडणार नाही, जेवणात पण कमी पडणार नाही. हालेलुया. तो तुम्हाला उत्तम पदार्थांनी तृप्त करणारा देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाहन पडू देत नाही. जिथं येशूचे 12 शिष्यानी येशू ख्रिस्त जेवू शकत नाही एवढं भोजन पण नाही येते, 5 भाकरी 2 मासे पुरणार नाहीत, पण त्या दिवशी असा चमत्कार केला, 5,000 भोजन मिळालं. हालेलुया. तुमच्या मागण्यापेक्षा, तुमच्या कल्पनेपेक्षा तो अधिक देईल आणि 12 टोपल्या नेहमी उरतील. प्रियांनो, पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येत आहेत. आज कुठली अपेक्षा घेऊन तुम्ही प्रभूकडे आलेले आहात? तुम्ही आज प्रभूकडं काय मागत आहात? काय तुमची प्रार्थना आहे प्रभूकडं? कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात? ज्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करत नाही ना, त्या गोष्टी तशाच राहतात. ज्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करत नाही त्या गोष्टी तशाच राहतात. तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट बदलली पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, त्या गोष्टीसाठी प्रभूकडे विनंती केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आज आम्हाला प्रार्थना योद्ध्यांची जास्त गरज आहे, जे प्रार्थना करतील आणि देवाचं महान काम घडेल. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, बायबल सांगतं की त्यावेळेस ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका. कशासारखी? प्रार्थना करताना ना ढोंग्यासारखी प्रार्थना नाही करायची, दिखावा करण्याची प्रार्थना. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो म्हणजे कोणाशी बोलत असतो? देवाशी बोलत असतो. मग आपण असे शब्द देवाशी बोलताना वापरले पाहिजेत की त्याला आपण कम्युनिकेट करतोय, त्याच्याशी बोलतोय. इथं बसलेले कोण आपल्याला ऐकतायत त्याच्यासाठी प्रार्थना करू नका. लोकांनी ऐकावं म्हणून प्रार्थना करू नका, ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. उपास करताना, उपास प्रार्थना करताना म्लानमुख होऊ नका, बायबल सांगतं. आणि कितीतरी लोक खाऊन पिऊन म्लानमुख होतात. उपासात लोक चेहरे उतरून येतात. प्रेज द लॉर्ड. काय झालं ब्रदर? नाही आज उपासत आहे ना. आता तर 40 दिवस लेन समय सुरू झाला की बघा, अवघड आहे. उपास केला तर कोणाला कळू पण द्यायचं नाही. गुप्त उपास, उपास गुप्त रीतीनं करा, उत्तर सगळ्यांसमोर मिळेल. हालेलुया. लोक बघून म्हणतील अरे याने उपास केलाय म्हणून देवाने याला आशीर्वादित केलं. याची प्रार्थना देवाने ऐकली. ज्या ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतोय, असा देवाची काय योग्यता आहे ती आम्हाला कळाली पाहिजे. परमेश्वर काय, कुठल्या देवाकडे आम्ही प्रार्थना करत आहोत, कोणत्या परमेश्वराची आम्ही प्रार्थना करत आहोत हे आम्हाला कळालं पाहिजे. मागताना एकदम धीराने आणि विश्वासाने मागितलं पाहिजे. आम्हाला मिळालंच आहे ह्या रीतीनं आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मागून मागून मनुष्य काय मागू शकतो? किती मोठी गोष्ट मागाल? काय मागाल तुम्ही? मागून मागून किती मोठी गोष्ट मागाल? एखादी सरकारी नोकरी मागाल? अहो, जो स्वर्गाचं सरकार चालवतं सगळं त्याच्या हातात आहे, तो का नाही देणार? काय गरज घेऊन आज आम्ही देवाकडे आलोय? परमेश्वर आम्हाला त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वादित करणार आहे. तुम्ही एक दिवस असं येईल ना की तुम्ही मोजायला बसाल की मला परमेश्वराने काय माझ्या जीवनात चमत्कार केले. तुम्हाला मोजता येणार नाहीत. एवढे चमत्कार, एवढ्या अद्भुत गोष्टी आपल्या जीवनात घडणार आहेत प्रियांनो. इस्रायल लोक ना ते त्यांचं युद्ध लढत 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 म्हणजे सगळा प्रवास 40 वर्षाचा करत आणि मग सरते शेवटी यार्देन दुभागली गेली. यरिओमध्ये आले, यरिओचे तट कोसळले, यरिओ काबीज केलं. सगळा तो त्यांनी कनान प्रदेश काबीज केला. तिथे येऊन पोहोचले. आता वाटाघाटी सुरू झाली. आता त्यांच्यामध्ये 2 वयस्कर लोक आहेत, एक यहोशुआ, दुसरा कालेब. कालेबनी काय मागावं? जख्ख म्हातारा झाला, आता सगळं तारुण्य सगळं प्रवासात गेलंय, वयस्कर झालाय. आता ह्या म्हाताऱ्या माणसाने काय मागावं? तो म्हणतो या म्हातारपणात,
हे सगळे डोंगर मला दे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कालेब काय म्हणतो? हे डोंगर मला दे. सगळ्यांनी म्हणा, हे डोंगर, हे डोंगर, हे डोंगर मला दे. हालेलुया. हे डोंगर, मोठ्या आवाजात, हे डोंगर, हे डोंगर मला दे. कालेब प्रार्थना करतोय, कालेब सांगतोय, कालेब विनंती करतोय की ह्या म्हातारपणाच्या वयामध्ये जिथं लोकांची इच्छा मावळून जाते, आता मला काही नको. मुलींचे लग्न झाले, नातवाचं तोंड बघितलं का मी चाललो तुम्हाला सोडून. अरे चाल, तुझी सुरुवात झाली आशीर्वादांची. हालेलुया. तुझ्या सामर्थ्याची, देवाच्या सामर्थ्याची तुझ्यावर ओतणी झालेली आहे. सामर्थ्यवान रीतीनं तुझा देव वापर करणार आहे. देवाच्या लोकांना, देवाचे लोक कधीच म्हातारे होत नाहीत. हालेलुया. 100च्या पुढं गेल्यावर ते म्हातारे होतात. तोपर्यंत म्हणायचं नाही मी वयस्कर झालोय, म्हणायचं अभी तो मे आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. कालेब म्हणतोय हे डोंगर मला दे. मागताना उत्तम गोष्टी आम्ही देवाकडे मागूया. देवाच्या गौरवाच्या गोष्टी आपण मागूया. पेत्राची इच्छा आहे एक तरी मासा लागू दे. मछवे तुडुंब भरले. आब्रामाची इच्छा एक तरी पुत्र. देव म्हणतो अख्खे राष्ट्रांचा बाप झालास तू, आता इथून पुढे तू आशीर्वादित होणार आहे. तिसरी विचार करते कर्ज तरी फिटू दे. कर्ज तर फेडणारच आहे, आयुष्यभर पुरेल एवढं मी तुझ्यासाठी देत आहे. अख्खं घर भरून टाकलं तिचं. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना या सगळ्या उदाहरणात आपला देव किती दयाळू आणि देणारा परमेश्वर आपल्याला कळतं. पण सरते शेवटी येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय मागितलं या विषयावर आपण आहोत. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय मागितलं? जी गोष्ट प्राप्त करण्यास आपण योग्यतेचे नव्हतो. पेत्राची लायकी नाहीये रात्रभर मासे धरून एक मासा मिळवण्याची. त्याचे मचवे प्रभूने तुडुंब भरले. आब्रामाची लायकी नाही एक पुत्र होण्याची. परमेश्वराने त्याला राष्ट्रांचा पिता केलाय. त्या विधवा स्त्रीची लायकी नाहीये की तिचं कर्ज फेडावं, कारण तिची ती योग्यता नाही, तिला कामधंदा नाही. परमेश्वराने तिचं कर्ज फेडलं. ज्या ठिकाणी 5000 लोकांना भोजन मिळणं शक्य नाही, योग्यता नाही, प्रभू तिथं योग्य आहे. त्याने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. आमची लायकी आणि पात्रता नसताना प्रभूने आमच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हटला हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. आज आम्हाला क्षमा मिळाली. आज आम्हाला येशूच्या रक्ताने धुतलं गेलं. आणि सरते शेवटी सांगेन देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा ही बोलण्याची लायकी सुद्धा आपली नसताना, तुम्ही ऐकताय का? तुम्हाला माहिती आहे बायबल कसं लिहिलं गेलं? जेव्हा जे वेगवेगळे प्रॉफिट ज्यावेळेस वचनं लिहित होते त्यावेळेस ते बायबल कसं लिहायचे माहिती का? सांगतो तुम्हाला. यहुदी लोक यहोवाचं नाव घेत नव्हते. एवढं ते देवाचं नाव पवित्र समजायचे. नको ते नाव घ्यायला, कारण मी अपवित्र माणूस आहे. मोठे मोठे संदेष्टे, मग तो मोशे असो किंवा यशया असो, कुणी संदेष्टे असो, लिखाणाला बसायचे. आणि यहोवाचं नाव आलं ना देवाचं, ऐकताय का? फ्रेश नीब घेऊन शाईमध्ये बुडवून ते लिहायचे यहोवा, आणि त्याच्यानंतर ती नीब तोडून टाकायची. जाऊन आंघोळ करून परत यायचं, आणि परत जर यहोवाचं नाव आलं तर नवीन जितक्या वेळा नाव येईल तितक्या वेळा ते आंघोळ करून यायचे आणि परत ते नाव लिहायचे. असं बायबल लिहिलं गेलंय. तुम्ही कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? इथं वचन आहे, समजा देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाने शब्द लिहायचा, यहोवाचं नाव आलं, जाऊन पहिले आंघोळ कर, स्वतःला शुद्ध कर, प्रभू मला क्षमा कर माझ्या सगळ्या पापांची, मी आता तुझं नाव लिहितोय यहोवा. परत नीप तोडून टाक, परत आंघोळ कर, पुढचं लिहिण्यासाठी परत ये आणि परत पुढचं लिहि. जेवढ्या वेळा बायबलमध्ये नाव आलं यहोवा देवाचं, तेवढ्या वेळा त्यांनी स्वतःला शुद्ध करून ते नाव लिहिलेलं आहे. आणि आपण वाचताना देवाने जगावर एवढी प्रीती, त्याने संपला विषय. हालेलुया, प्रभूची स्तुती आहे. हे सगळं सांगण्यामागचं हे कारण आहे की तो एवढा पवित्र आहे आणि त्याच्या पुढं आम्ही नालायक आहोत. तुम्हाला कळत आहे?
माझे शब्द कदाचित डायजेस्ट व्हायला थोडे कठीण आहेत, पण करून घ्या. हालेलुया. काय दुसरा पर्याय पण नाही आहे, कारण आम्ही दार खिडक्या बंद करून घेतल्यात. प्रभूची स्तुती असो. त्या देवाची पवित्रता एवढी आहे की एक साधारण मनुष्य म्हणून आम्ही त्यांच्या समोर शून्य आणि योग्यतेचे नाही. मग आम्ही योग्यतेचे नसताना ज्याचं नाव घेऊ शकत नाही, त्याने येशूची प्रार्थना ऐकून त्या देवाच्या पवित्र आत्म्याला आमच्यात पाठवलंय. हालेलुया. आम्ही किती कॉन्शियस असायला पाहिजे. पवित्र आत्मा जो आम्हाला मिळालाय तो फक्त अन्य भाषा बोलण्यासाठी नाही दिलाय. ऐकताय का तुम्ही? फक्त अन्य भाषा बोलण्यासाठी नाही, फक्त प्रॉफेसी करण्यासाठी नाही, फक्त हिलिंग डिलिव्हरन्ससाठी नाही. पवित्र आत्मा का दिलाय आम्हाला? कारण आम्ही देवाचं मंदिर आहोत. हालेलुया. आम्हाला येशूने त्याच्या रक्ताने धुतलं आणि आमचा जीवनक्रम देवाला आवडणारा असावा म्हणून देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलाय. हिलिंग, डिलिव्हरन्स, साईन, वंडर्स, मिरॅकल हे सगळं होतच राहणार आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. पण आमचं वैयक्तिक जीवन एवढं कॉन्शियस पाहिजे की माझी लायकी नसताना, माझी योग्यता नसताना, आहा, देवाचा पवित्र आत्मा मला मिळालेला आहे. हालेलुया. देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनावर आहे हे समजून आम्ही देवाच्या राज्यात पुढं चाललं पाहिजे. काय नाही, मी योग्यतेचा होतोच, देवानी मला दिला पवित्र आत्मा. काय नाही, देवानी मला विजन दिलं, देवानी मला, मी आहेच तेवढा भारी म्हणून तू भारी नाही आणि तू चाय के साथ खारी पण नाही, तू कुणी नाही. हालेलुया. तू फक्त एक मोठा शून्य आहे. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही शून्य आहोत, आमच्या पुढं अंक म्हणून येशू उभा आहे. हालेलुया. आमच्या मागण्यापेक्षा आणि आमच्या योग्यतेपेक्षा ऑलरेडी त्याने तुम्हाला आणि मला दिलंय. मग इथून पुढं ज्याने पवित्र आत्मा दिला, ज्याने येशूचं रक्त दिलं, ज्याने अलौकिक वचन दिलं, ज्याने सामर्थ्य दिलं, तो आमच्या गरजा पूर्ण करणार नाही का? करणार का नाही करणार? करणार. लॉक किया जाए. प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. या समयी प्रभू ज्या ज्या कानांपर्यंत आजचं हे वचन पोहोचलंय प्रभू, अशा माझ्या प्रत्येक भावा बहिणीला, माता पित्यांना, लहान थोरांना, सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू भर. प्रभू, आमची योग्यता नसताना तू आम्हाला येशू राजा तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध केलं आणि योग्यतेचे नसताना आम्हाला योग्यतेचं केलंस. आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या योग्यतेहून अधिक मोठे आशीर्वाद आज आमच्या जीवनात तू दिलेस, याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. सहाय्यकर्ता, मदतदाता देव हो, तुझी दैवी कृपा, तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकावरती तू दे. आज ज्या विनंत्या घेऊन तुझे लोक तुझ्या चरणाशी आले, त्या प्रत्येक विनंत्या स्वर्गात मान्य केल्या जाऊ देत आणि आजच प्रत्येकाला तू उत्तर दे. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आमचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की. जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.